आपण साखर घेऊया कॅरमलाइज करायला. थोडंसं म्हणजे नावाला पाणी कॅरमलाइज करायचं आपण साखर. थोडीशी अजून साखर, थोडंसं मध्येच असं स्टर केलेलं, जास्तही नाही लागत. आता काय हे थोडं कॅरमलाइज होईल आता, मग लगेच काढायचे. ब्राऊन कलर ना आता ते हे येईल त्याला. मेल्ट झाली आहे ना ती शुगर आता. लाईट कलर आला, ते लहान करायचं. मी तुझी काय ही डिश काय खाल्ली आहे, सेम हॉटेलसारखंच आहे चव ना या डिशला. ही झाली ऑलमोस्ट. ब्राऊन कलर आला त्याला. आता काय हे करतोय, हे कंटेनर मध्ये काय ते पोर करतोय ना, म्हणजे त्याला असं छाप यायला. हे स्प्रेड करतोय ना इव्हनली. आपण काय ते स्टीलचं करतोय यूज, भांड. एकदम सिंपल आहे ना ही रेसिपी. जास्त काय म्हणजे हे साहित्य वगैरे नाही लागत. दूध घेऊया थोडं. कस्टर्ड ती हे करायला ना मिक्स. बॉईल करतोय ना हे. बॉईल करायचं. 2.5 कप दूध. आपल्यावरती पाहिजे तेवढं बनवायचं असेल तेवढं दूध घ्यायचं. दूध बॉईल करायला गॅस लावतोय ना. दूध बॉईल करायला साखर पाहिजे तेवढं गोड तेवढी साखर टाकायची. ही कस्टर्ड पावडर आहे, ती या दुधामध्ये मिक्स करून. कस्टर्ड पावडर किती स्पून हे मिक्स केले? 2 मोठे स्पून लागतात, 2 ते 2.5. थोडं बॉईल करायचं. स्टर करतोय ना, म्हणजे ती साखर हे मेल्ट व्हायला. हे मिक्स करतोय ना कस्टर्ड पावडर. एक कड आली की ते टाकायचं ना हे कस्टर्ड पावडर. दूध आता आपलं बॉईल झालंय. दूध बॉईल झालंय, आता आपण हे टाकून द्यायचं कस्टर्ड. हे किती मिनिटं हे स्टर करायचं? हे असं घट्ट होईल एकदम, असं की समजायचं की झालं. अच्छा. हे बघ आता घट्ट व्हायला लागले. अशी कन्सिस्टन्सी. मला पण घालवलं हे गॅस, म्हणजे हे थोडंसं असं एकदम पातळ ना हे पिठलं सारखं. हे फुल काय हे भरायचं बाउल आपल्यावरती. फुल हे म्हणजे थोडंसं असं हे रिकामं ठेवायचं ना वरचं. थोडंसं एकदम ठीक आहे ना, जास्त पण ठीक नाही आहे. हे आता काय हे टाकलंय ना तुम्ही बाउल मध्ये. फक्त हे फ्रीज मध्ये ठेवायचं रात्रभर ना, आणि हे सकाळी म्हणजे हे खायचं असं, म्हणजे जर सकाळी होऊन जातं. आता काय नाही, हे फ्रीज मध्ये ठेवून देणार आता रात्री, आणि सकाळी मध्ये रेडी होऊन जाईल.
म्हणजे हे आता काहीतरी ते कूल डाऊन साठी ते हा. ठेवतोय ना हम्म. बाहेर आणि मग ते सकाळी खायचं. फ्रीज हे बघ आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ना, आता काढलंय. आता होतं डिमोल्ट करायचं. हे प्रेस करायचं का? हे बघ. हम्म. पूर्ण हम्म. हे बघ, एकदम हलतंय ना. हे डीप फ्रीज नाही ना काय हे करायचं? ठेवलंय फक्त.